नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे आणि तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये चक्र मारून कंटाळले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपण आज या व्हिडिओमध्ये मोबाईलद्वारे रेशन कार्डमध्ये दुरुस्ती कशी करायची, तुम्ही कशी दुरुस्ती करू शकतात हे आपण बघणार आहोत। तर दुरुस्ती करणे म्हणजे काय, एखाद्या सदस्याचं नाव तुम्हाला जोडायचं असेल रेशन कार्डमध्ये किंवा एखाद्या सदस्याचं नाव तुम्हाला रेशन कार्डमधून काढून टाकायचं असेल, हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात घरी बसल्या करू शकतात। तर ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। ही माहिती जी आहे ही तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा, त्यांना पण या माहितीचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मी आता प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहे। प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे मेरा रेशन 2.0 हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन मिळेल मेरा रेशन 2.0। हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे। इथे मी इन्स्टॉल करतो याला। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपनवर क्लिक करायचं आहे। आपण ओपनवर क्लिक करूया। इथे तुम्हाला ॲक्सेस द्यायचा आहे ॲप्लिकेशनसाठी, ॲक्सेस देऊन टाका, अलाव म्हणायचं आहे तिथे। त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायची। आता मी इथे इंग्लिश सिलेक्ट करतो, तुम्ही तुमची भाषा निवडा। हिंदी आहे, मराठी पण आहे। त्यानंतर गेट स्टार्टेड इथे एक ऑप्शन येईल, त्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेड। पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे बेनिफिशरी युजर्स, आणि इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर त्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल, तो पण OTP पण आपल्याला इथे टाकायचा आहे। तर इथे मी आधार नंबर टाकतोय। तर या ठिकाणी आपण बघू शकता OTP टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल क्रिएट एमपिन। तर तुम्हाला एक एमपिन 4 अंकाचा क्रिएट करायचा आहे, जनरेट करायचा आहे, तो आपण करूया आता। इथं क्रिएट नाववर क्लिक करायचं आहे आणि इथं 4 अंकाचा एमपिन तुम्हाला तो जो लक्षात राहील तो एमपिन तुम्हाला इथं सेट करायचा आहे। मी एमपिन सेट करतोय आणि इथं 4 अंक टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला तोच परत एकदा रिपीट करायचा, परत एकदा टाकायचा आहे, म्हणजे लक्षात राहील। युअर एमपिन कोड हॅज बीन सेव्ड, एमपिन सेव्ड सक्सेसफुली झाला आहे। तर एमपिन आपला क्रिएट झाला। इथे ॲक्सेस मागतं आहे ॲप्लिकेशन, तिथे ॲक्सेस देऊन टाका सगळे। त्यानंतर हे पेज तुमच्यासमोर येईल। इथे तुम्हाला तुमचे सगळं हेड ऑफ फॅमिलीचं नाव असेल, तुमचा आधार नंबर असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर तुम्हाला एक पहिलं ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स, पहिलं या इथे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर टोटल मेंबर्स तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहेत ते इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते आहे। तर त्यानंतर तुम्ही इथे मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा। जसे तुम्ही मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक केलं तुम्हाला इथे ऑप्शन येईल ॲड न्यू मेंबर किंवा डिलीट मेंबर। इथे डिलीटचं ऑप्शन पण आहे, ॲड न्यू मेंबरचं पण ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन मेंबरचं नाव ॲड करू शकतात किंवा जो मेंबर ऑलरेडी तुमच्या रेशन कार्डमध्ये आहे त्या मेंबरचं नाव तुम्ही रेशन कार्डमधून काढून टाकू शकतात। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती की तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये दुरुस्ती कशी करू शकतात। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा, त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होईल। आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की अजून कुठल्या रेशन कार्डच्या बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे, त्याबद्दल मी नक्कीच व्हिडिओ बनेल। धन्यवाद।